आपण सध्या एआयचे जे टॉप मॉडेल आहेत ते जाणून घेणार आहोत. सध्या तुम्ही बघितलं असेल की एआयचे सर्वप्रथम ए चॅट जीपीटी हे सर्वप्रथम आलं. चॅट जीपीटी नंतर डीपसीक, जेमिनी याचा प्रभाव वाढत गेला. म्हणजे काय, चॅट जीपीटी पासून सुरुवात झाली आणि आज बघितलं गेलं तर जवळपास 20, 30, 40 असे टॉप मॉडेल तयार झाले आहेत. तर मी तुमच्यासाठी बेसिकली 7 टॉप मॉडेल घेऊन आलो आहे. याच्यानंतरचे जे टॉप असतील ते नेक्स्ट सिरीज मध्ये मी तुम्हाला सांगेल की त्यांचे स्पेसिफिक एक्सपर्टाईज काय आहे. म्हणजे काय, तर एक मॉडेल तुम्ही कोणत्या स्पेसिफिक एक्सपर्टसाठी यूज करू शकता. म्हणजे काय, एक मॉडेल स्पेसिफिक कामासाठी खूप जास्त ट्रेन करण्यात आला आहे. म्हणजे ज्याच्याकडे जास्त करून इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी डाटा गॅदर होईल. तर तुमचा जो स्पेसिफिक पर्पज आहे त्यानुसार तुम्ही कोणतं वापरावं यासाठी तुम्हाला सजेशन देत आहे. जेणेकरून तुम्हाला भविष्यात एक स्टँडर्ड माहिती, स्टँडर्ड डाटा मिळावा, जेणेकरून तुम्हाला त्याचा काहीतरी फायदा होईल. म्हणजे काय, तर तुम्ही जर एखादी गोष्ट करताय तर त्याच्यातून तुम्हाला बेस्ट आउटपुट कुठून मिळेल त्याचं मी तुम्हाला माहिती देत आहे, जेणेकरून तुम्ही त्याचा यूज करून तुमच्या आयुष्यात बदल घडवू शकता. तर सर्वप्रथम आपण टॉप एआय मॉडेल आपण बघून घेऊया. म्हणजे काय, टॉप 3 आणि त्यांची नंतर दुसऱ्या लाईन मध्ये आपण दिली एक्सपर्टीज, म्हणजे ते कोणत्या गोष्टीमध्ये ते आहे. सर्वप्रथम जाणून घेऊया क्लाउड आणि हे दिलेलं आहे एन्थ्रॉपिक. एन्थ्रॉपिक काय आहे, तर त्याची पॅरेंट कंपनी आहे. म्हणजे ह्या कंपनीने काय केलं आहे, क्लाउड नावाचं एक एआय सॉफ्टवेअर डिझाईन केलेलं आहे. अँथ्रॉपिक नावाची कंपनी तुम्ही आता बघत असताल. अँथ्रॉपिक मध्ये कोणीतरी 1 बिलियन इन्व्हेस्ट केलं, 2 बिलियन इन्व्हेस्ट केलं, 10 बिलियन इन्व्हेस्ट केलं. तर ते इन्व्हेस्टमेंट केलं आहे कशामध्ये, ह्या क्लाउडला डिझाईन करण्यासाठी किंवा ग्रो करण्यासाठी. तर त्याचे एक्सपर्टाईज काय आहे, कॉम्प्लेक्स कोडिंग अँड एजंटिक टास्क. म्हणजे तुमची एखादी कोडिंग एकदम कॉम्प्लेक्स आहे, म्हणजे त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशनचा गरज भासते, तर ते आपण क्लाउड एंट्रोपिक यूज करतो. आणि एजंटिक टास्क म्हणजे काय, तर एक स्पेसिफिक एजंटिक, म्हणजे तुम्ही एखाद्याला कमांड देताय, कमांडनुसार एखादं आउटपुट तुम्हाला मिळावं. म्हणजे तुम्ही डायरेक्ट काम सांगताय आणि एजंट प्रमाणे तो माणूस टास्क कम्प्लीट करतोय. म्हणजे विविध गोष्टीमधून, म्हणजे जसं की तुम्ही एखादी गोष्ट तुम्हाला ऑर्डर करायची आहे, फॉर एक्झाम्पल तुम्हाला फ्लिपकार्ट मधून एखादी गोष्ट ऑर्डर करायची आहे. तुम्ही त्याचं एक स्पेसिफिकेशन त्याला सांगणार, मग ते काय करणार, ते फ्लिपकार्टला जाणार, त्यामध्ये तो स्पेसिफिक कंटेंट शोधणार, त्या कंटेंट प्राइस शोधणार, प्राइस शॉर्टिंग करणार, त्याच्यातून त्याचं जे कलर, इन्ग्रेडियंट सगळं शोधणार आणि मग तुम्हाला तो रेफर करणार. म्हणजे काय, तर एकदम एजंटिक काम झालं. म्हणजे काय, मल्टिपल स्टेप त्यात इन्क्लूड असतात, त्याला म्हणतो आपण एजंटिक टास्क. त्यानंतर आलं चॅट जीपीटी, ओपन एआय. ते तुम्हाला माहित असेल, सॅम अल्टमनने याचं डिझाईन केलं होतं. म्हणजे त्यांनी हे सर्वप्रथम जगासमोर आणलं होतं. मला वाटतं 18-17ची गोष्ट असेल किंवा त्या दशकामध्ये ओपन एआयची सुरुवात झालेली होती आणि 2022 नंतर फेमस झालं आहे. आणि इथूनच खरं तर एआयची सुरुवात झाली आहे, चॅट जीपीटी. तर एकासाठी यूज करतो आपण, जनरल पर्पज फॉर्सॅटिलिटी. म्हणजे काय, तर तुमचे जे एखादं काम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मॅक्झिमम डाटा गॅदर करायचा आहे. त्यामध्ये काय काय त्याचे वेगवेगळे पार्ट असू शकतात, त्यामध्ये काय काय वेगवेगळ्या गोष्टी असू शकतात. म्हणजे काय, तुम्ही एखादी गोष्ट जर सांगता केलीस, फॉर एक्झाम्पल एखादी फळभाजी आहे, तर त्या फळभाजीमध्ये प्रोटीन किती असतात, कार्बोहायड्रेट किती असतात, शरीराचे साईड इफेक्ट काय असतात, शरीराला फायदे काय, आणि तुम्हाला त्याच्या आयुष्यात अजून तुम्ही त्याचा यूज कसा करायला पाहिजे, कोणत्या वयातल्या माणसाने कसा केला पाहिजे, हे शब्द म्हणजे काय आला, वर्साटालिटी. म्हणजे काय, तुम्ही एका गोष्टीच्या मध्ये काय काय त्याचे फायदे तोटे सगळं तुम्हाला चॅट जीपीटी मध्ये बेसिक बेटर कंडिशन मध्ये मिळेल. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय ती म्हणजे प्रत्येक टास्क कम्प्लीट करू शकते, पण बेटर बेस्ट वेने करू शकते, त्याला आपण बोलतो एक्सपर्टीज. त्यामुळे तुम्हाला मी हे रेकमेंड करत आहे. त्यानंतर आलं जेमिनी, गुगल मल्टी मॉडेल रिसर्च. गुगल जेमिनीला सध्या सर्वात महत्वाचं मानलं जातं. का, तर ह्या गुगल जेमिनीने, गुगलचा को फाउंडर आहे, मी मागच्या वेळेस व्हिडिओ बनवला, तो जगातला 3रा श्रीमंत व्यक्ती बनला होता. आत्ताच्या कंडिशन तो जगातला 2ऱ्या नंबरचा श्रीमंत व्यक्ती आहे, फक्त ह्या जेमिनी एआय मॉडेलमुळे. एवढी पॉवरफुल हा जेमिनी त्या वर्क करत आहे. लॅरी पेज हा त्याचा को फाउंडर होता, तो जगातला 2रा सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला आहे फक्त कशामुळे, गुगल जेमिनीमुळे. गुगल 3.1 त्यांनी सध्या जगासमोर आणला आहे. तो मल्टी मॉडेल रिसर्च करतो. म्हणजे काय, तर त्याच्याकडे जगातला सगळ्यात जास्त डाटा कोणाकडे असेल तर गुगलकडे आहे. तर मल्टी मॉडेल रिसर्च म्हणजे तो खूप खूप अशा, तुम्ही जर त्याला कधी कमांड दिली, तो एका गोष्टीत जातो, त्यानंतर त्याच्यातून आउटपुट करतो, दुसऱ्या एखाद्या सोर्सकडे जातो, तिथून डाटा घेतो, तिसऱ्या जातो, तिथून सोर्स घेतो, असं तो 100 ते 200 सोर्स कलेक्ट करतो. त्यामध्ये अनालाइज करतो की तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला त्यात बेस्ट काय आहे, हे अनालाइज करून तुमच्याकडे एक आन्सर मिळते. म्हणजे काय, मल्टी मॉडेल रिसर्च खूप काही अनालिसिस करून तुमच्याकडे करेक्ट बेटर
रिझल्ट काय असेल तो तुम्हाला प्रोव्हाइड करतो. त्यानंतर तर कोडिंग अँड डेव्हलपमेंट ते बिल्डर्स म्हणजे काय, आता प्लॅन बी मध्ये सॉरी बी मध्ये तुम्हाला सांगितलं आहे कोडिंग अँड डेव्हलपमेंटसाठी बिल्डर असेल, वेबसाईट बिल्डर, एआय बिल्डर काय असेल वेबसाईट, त्यासाठी हे ऍप आहेत. त्यासाठी येत आहे कर्सर. कर्सरचं नाव आहे एआय नेटिव्ह कोडिंग. म्हणजे काय, एआय स्पेसिफिक एआयच्या रिलेटेड जेवढं पण कोडिंग असतात, एआयच्या ओरिजिनने जेवढं ओरिजिन त्याच्यापासून जेवढं कोडिंग होत असतं त्याला आपण काय म्हणतो, कर्सरने आपण त्या डिझाईन करतो. म्हणजे डिझाईन करतो म्हणजे काय, आजकाल जे मोठे मोठे कोडर आहेत त्यांना विचारा कर्सर काय आहे, तर ते पण एआय बेस्ड कोणती कोडिंग करायची असेल, की एआय ला लिंक असेल किंवा एआय थ्रू करायचे असेल तर ते कर्सरला प्राधान्य देतात. त्यानंतर तिथं गिथहब कोपायलट, ऑटो कम्प्लीट अँड प्रिडिक्शन म्हणजे काय, तर एखादी गोष्ट तुम्ही त्याला कम्प्लिशनच्या जवळ आणायची आहे तर ती ऑटोमॅटिक करायची असेल तर आपण गिटहब कोपायलटला प्रेफर करतो. आणि प्रिडिक्शन, एखादी गोष्ट प्रिडिक्ट करायची आहे, ऑटो कम्प्लीट आणि प्रिडिक्शन म्हणजे काय, तर एखादी गोष्ट ऑटोमॅटिकच कम्प्लीट झाली पाहिजे आणि एखादी गोष्ट ऑटोमॅटिकच प्रिडिक्ट झाली पाहिजे बेस्ट वेने, तर काय गिथहब कोपायलट. कोपायलटचा सहसा वर्ड तुम्ही मायक्रोसॉफ्ट मध्ये ऐकला असेल, कोपायलट असतो मायक्रोसॉफ्ट कोपायलट. कोपायलटचं काम काय आहे, तुमचा सहकारी असं त्याला डिझाईन केलं आहे. म्हणजे तुम्ही ऍज व्हर्च्युअली एक मित्र असा समजा की त्याला तुम्ही काही पैसा तुमच्यासाठी काम करेल. इथूनच कोपायलट या कन्सेप्टची जन्म झाला आहे. को पायलट म्हणजे काय, तर विमानामध्ये जो असतो एक पायलट असतो, जर एक को पायलट असतो तर इमर्जन्सी कंडिशन ऑकर झाली किंवा प्रॉब्लेम आला तर तो को पायलट त्याला मदत करतो. सेम कन्सेप्टनी आपण को पायलटचा उगम झालेला आहे आणि तिथं को पायलट या गोष्टीसाठी उपयोग करतो. त्यानंतर बोल्ड डॉट न्यू फुल स्टॅक ऍप जनरेशन, एक तुम्हाला ऍप जनरेट करायचं आहे फुल स्टॅक मध्ये, तर त्यासाठी बोल्ड डॉट न्यू या नावाचं वेबसाईट बोल्ड डॉट न्यू या नावाचं एआय सॉफ्टवेअर तुम्ही वापरू शकता. त्यानंतर डीपसिक, डीपसिकने मागच्या काळामध्ये तहलका माजवला होता, म्हणजे काय तर एक हाहाकार माजवला होता. डीपसिक सगळ्यात लो कॉस्ट मध्ये डिझाईन झालं होतं आणि त्याने खूप कमी याच्यात लोकांना खूप काही गोष्टी देण्याचा प्रयत्न केला. इफिशियंट ओपन सोर्स कोडिंग म्हणजे याच्यात तुम्हाला कोणता खर्च लागत नाही, काही लागत नाही, ओपन सोर्स आहे, तुम्ही एकदम चांगल्या पद्धतीचं कोडिंग करू शकता. लो कॉस्ट, तुम्हाला ते काही प्रीमियम मागत नाही, काय मागत नाही, बेस्ट कॉस्ट रिझल्ट देतं. कारण त्यांनी जे डीपसिक चायनामध्ये डिझाईन झालं आहे त्यांनी खूप कमी खर्चामध्ये एवढं मोठं डाटा अनालाइज करून तुमच्यासाठी बेस्ट एआय सॉफ्टवेअर बनवला आहे तो म्हणजे डीपसिक. डीपसिकला तुम्ही कधी विसरू नका. म्हणजे माझं तर रिकमेंडेशन आहे, तुम्ही जर नॉर्मल स्टुडंट असाल तर तुम्ही टॉप 3 तुमच्याकडे इन्स्टॉल असले पाहिजे. आणि जर तुम्ही कोडिंग आणि डेव्हलपर असाल तर हे 4 प्लस हे 3 हे तुमच्याकडे असलेच पाहिजे. त्यानंतर भरपूर अजून कामाचे एआय आहेत, मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. तोपर्यंत इतकंच. थँक्यू.